माझी मुलगी दोन महिने झालं पळून गेली तरी हे तपास काय करीनात. पैसे खाऊन हे माझ्यावर दबाव आणतात आणि फोन केला की मला मध्ये काय करायचं ते करून घ्या. आमचा तपास चालू नुसतं मध्ये फोन केला की म्हणजे तुम्हाला काय करायचं तुमच्या पद्धतीने करून घ्या. आज तुम्ही हे ठिय्या आंदोलन जे केलं त्याच्यासाठी काय तुम्ही त्यांना दिलं होतं का, म्हणजे निवेदन वगैरे काही असतं? निवेदन दिले, त्यांनी कंप्लेंट केलेली 2 महिने होत आले तरी त्यांनी अजून कुठलाच तपास केला नाही. पैसे खाऊन ह्यांनी केस ही दाबली. तुम्ही वडील आहेत का? मी वडील आहे मुलीला. हां, आई आहे. कोणते आहेत तुम्ही काय? बोला तुम्ही काय सांगता ना, किती महिने झाले तुमच्या मुलगी? 9 तारखेला 3रा महिना लागतोय तरी बी काय त्यांची कोशिशच करीनात की आमचा तपास चालू आहे. आम्ही म्हणायला गेलो की तुम्ही फोन कशा करतात, आमचं तर चालूच आहे तपास. मग आम्ही म्हणलं तर असा कसा तपास, त्यांचे मोबाईलच बंद म्हणते. तर मग मोबाईल ते तो सारखाच बंदच ठेवणार आहे ना. हा, मोबाईल बंद असला तरी काय ह्यांच्या तपास काढायला 4 दिवसात तपास निघतोय. उलट आम्हाला दाबीत येतं, गावातले 4-2 बी आम्हाला दबाव आणते, तर पुन्हा हे बी आमच्यावर दबाव आणते. तर न्याय पाहिजे ना. आज 14 वर्षाची पोरगी अल्पवयीन पोरगी पळून नेतात. माझी आम्ही 14 वर्षात लग्न करायला घातले, आमच्यावर केशी काढते. तर मग आज पळून नेलेली पोरगी त्याच्यावर कसं काय तो आरोपी कसं काय अटक होत नाही? न्याय दे ना तुम्ही. चुकत असलं तर मला सांगा. 3रा महिना चालू होतोय तरी पोरी आणि शोधच नाही. बरं आम्ही मर्यादेने 2 महिने गप्पी बसलोत ना. मला न्याय पाहिजे. मी तरच इथून उठणार आहे, नाही तर मी उठत नाही आता. माझी पोरगी मला आज आणूनच दिली पाहिजे ह्यांनी 2 दिवसाच्या आत. आणि आरोपीला शिक्षाच झाली पाहिजे, त्याला सजाच झाली पाहिजे, अटकच झाला पाहिजे. तो पीडितेला न्याय, पीडितेला न्याय, पीडितेला न्याय, आरोपीला अटक झाली, आरोपीला अटक, आरोपीला अटक, भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई, भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई, चंद्रकांत गोसावी यांचं निलंबन, सचिन मुरुमकर यांचं निलंबन, चंद्रकांत गोसावी यांचं निलंबन, सचिन मुरुमकर यांचं निलंबन, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा, आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा